पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 2 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। अनंतनागमधील दहशतवादी आसिफ शेखचं घर स्फोटात, तर आदिलचं घर बुलडोझरनं पाडलं। सुरक्षा दलाची मोठी कारवाई। पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावरून TV9चा ग्राउंड रिपोर्ट। बैसरन व्हॅलीतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा। अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर परिसरातील वस्तू अद्यापही तशाच पडलेल्या। जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात चौथी चकमक सुरू। बांदीपोरा जिल्ह्यात लष्कराचा दहशतवाद्यांना वेढा। लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा, तर भारताचे 2 जवान जखमी। भारतीय सैन्याचा राजस्थानमध्ये युद्ध सराव। भारत फ्रान्सकडून आणखी 26 राफेल विमानं खरेदी करणार। फ्रेंच राजदूतांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी होणार। पहलगाममधील हल्ल्यापूर्वी पीओकेमध्ये दहशतवाद्यांची मोठी बैठक। बैठकीत पीओकेमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचं उत्साहात स्वागत। भारताविरुद्ध भडकाऊ भाषण देत आणि काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्यांसाठी चिथावणी दिली होती। गृहमंत्री अमित शहांची सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ परत पाठवण्यासह संबंधित व्हिसा रद्द करण्याचे आदेश। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला, जळगाव, अमरावती, नांदेड, येवला शहर बंद। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं ठिकठिकाणी निषेध मोर्चा। चंद्रपूर जिल्ह्यात तापमान 45.9 अंश सेल्सिअसवर। वाढत्या तापमानामुळे व्याघ्र प्रकल्पातील दुपारच्या सत्रातील सफारीच्या वेळेत बदल। आता दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेत सफारी होणार। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून बंद। नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था। भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड। सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला। निफ्टीमध्ये 340 अंकांची घसरण।